आपण ईश्वराची आराधना करू. आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता जो परमेश्वर ह्याच्या नामामुळे आम्हाला सहाय्य प्राप्त होते. या हो या परमेश्वर जो आपला उत्पन्न करता त्याच पुढे आपण गुडघे टेकू. आपण त्याची उपासना करू कारण तो आपला देव आहे. आपण त्याची प्रजा त्याच्या कोणातील कळप आहोत. प्रार्थना करूयात. सर्व समर्थ थोर आणि कृपाळू गौरव यहोवा देव बापा, मान महिमा आणि गौरव देत आम्ही तुझ्या दयेच्या स्नाजवळ येतो. फिरून एक वार हा प्रभू आमच्या आयुष्याला जोडलास आणि तो पवित्रपणे पाळण्यासाठी ही महान संधी दिलीस आभार मानतो. या वेळेच्या या उपासनेस आम्ही प्रारंभ करीत असताना आम्ही आहोत तसेच स्वतःला तुझ्या स्वाधीन करत आहोत. आम्हा पाप्यांवर दया कर. आमच्या पाप आणि अपराधांची आम्हाला क्षमा कर आणि उत्सुकतेच्या आत्म्याने आम्हाला सावरून कर. पवित्र आत्म्याच्या महान अभिषेकाद्वारे योहान 4:24 तू आज्ञा दिल्याप्रमाणे आत्म्याने व खरेपणाने तुझी उपासना करण्यास आमचं सहाय्य कर. सर्व उपासना तुझ्या हाती देतो. नेतृत्व तू कर आणि आम्हाला आशीर्वाद दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. देवाच्या गौरवासाठी यावेळेस आपण गीत गाणार आहोत. गीत क्रमांक 322. उपासना संगीत गीत क्रमांक 322. येशूची सेवा आवडे गेलो सुवेळी त्याकडे. येशूची सेवा आवडे गेलो सुवेळी त्याकडे. तो दावी पार करुणा माझ्यात दोष मावेना. सतत
प्रेषितांनी शिकविलेला मतांगीकार म्हणूयात. सर्वसमर्थ देव तो पिता, आकाश पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा ऐकतो. आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जो पवित्र आत्म्याच्या योगाने भरून झाला, कुमारी मरियेच्या स्त्री जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला दस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो दुर्गात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून तो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन यावर मी विश्वास ठेवतो. आमेन. आमेन. आजच्या दिवसाकरता नेमलेले शास्त्रपाठ, जुना करार, पत्र, पवित्र शुभवर्तमान आणि स्तोत्र संहिता. यावेळेस आपण स्तोत्र ऐकणार आहोत. स्तोत्र क्रमांक 127. स्तोत्र क्रमांक 127. स्तोत्र संहिता 127. परमेश्वर जर घर बांधित नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहाऱ्या करायचे जागरण व्यर्थ आहे. तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे. तोच आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेत देतो. पहा, संतती ही परमेश्वराची दिलेली धन आहे. पोटचे फळ त्याची देणगी आहे. तरुणपणाचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहे. ज्या पुरुषाचा भाता आशाने भरला आहे तो धन्य. वेशीवर शत्रूशी त्याची बोला चाली होत असता ते फज्जित होणार नाही. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यास गौरव असो. जसे प्रारंभी होते सत्याने सर्वकाळी होईल. आमेन. जुन्या करारातील शास्त्रपाठ, शास्त्रेचं पुस्तक याचा 13वा अध्याय. शास्त्रेचं पुस्तक याचा 13वा अध्याय 1 ते 13 ही वचने. जुन्या करारातून शास्त्रीयचं पुस्तक 13वा अध्याय 1 ते 13 ही वचने ऐकूया. शमशोनाचा जन्म. इस्रायलाच्या लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले, तेव्हा परमेश्वराने त्यांना 40 वर्ष पलिष्ठांचे अंकित केले. त्यावेळी सरा गावी दान वंशातला मानोहा नावाचा माणूस होता. त्याची स्त्री वांज असून तिला मूलबाळ झाले नव्हते. परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन देऊन म्हटले, तू वांज असून तुला मूलबाळ झाले नाही, पण आता तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. आता तू जपून राहा आणि द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नकोस आणि कोणतीही अशुद्ध पदार्थ खाऊ नकोस, कारण तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. त्याच्या डोक्याला वस्त्रा लावू नकोस, कारण जन्मापासूनच तो मुलगा देवाचा नाझीर होईल आणि इस्रायल्यास बलिष्ठांच्या हातून सोडवायला तोच आरंभ करेल. त्या स्त्रीने जाऊन आपल्या नवऱ्याला सांगितले, एक देव माणूस माझ्याकडे आला. त्याचे स्वरूप देवदूताप्रमाणे अति गौरवशाली होते, पण तो कुठून आला हे मी त्याला विचारले नाही, पण त्यानेही मला आपले नाव सांगितले नाही. तो म्हणाला, तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. ह्यापुढे तू द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नकोस आणि कोणतीही अशुद्ध पदार्थ खाऊ नकोस, कारण तो मुलगा जन्मापासून मृत्यूपर्यंत देवाचा नाझीर राहील. हे ऐकून मानोहाने परमेश्वराची विनवणी केली, हे प्रभू, जो देव माणूस तू आमच्याकडे पाठविला होतास त्याने पुन्हा आमच्याकडे यावे आणि जन्मास येणाऱ्या मुलाचे आम्ही कसे संगोपन करावे हे त्याने आम्हास शिकवावे. असे कर, अशी माझी तुला प्रार्थना आहे. देवाने मानोहाचे म्हणणे ऐकले. ती स्त्री शेतात बसली असताना देवदूत तिच्याकडे पुन्हा आला
पण तिचा नवरा मानोहा तिच्याबरोबर नव्हता. म्हणून त्या स्त्रीने लवकर धावत जाऊन त्याला सांगितले, त्या दिवशी जो माणूस माझ्याकडे आला होता त्याने मला दर्शन दिले आहे. मानोहा निघाला व आपल्या स्त्रीच्या मागोमाग गेला आणि त्या माणसाजवळ जाऊन त्याला त्याने विचारले, आपणच या स्त्रीशी संभाषण केले होते काय? तो म्हणाला, होय, मीच. मनोह म्हणाला, आता आपल्या म्हणण्याप्रमाणे घडल्यावर या मुलाचा जीवनक्रम कसा असावा आणि त्याने काय करावे? परमेश्वराचा दूत मानोहाला म्हणाला, मी सांगितलेल्या सर्व गोष्टीस त्या स्त्रीने जपावे. हे देवाचे वचन आहे. वाचलेले वचन परमेश्वर आशीर्वाद करो. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सहस्र असो. आमेन. आजच्या दिवसाकरता नेमलेले पत्र संत पावलानं इफिसकरास लिहिलेले पत्र, संत पावलानं इफिस येथील मंडळीस लिहिलेले पत्र 6वा अध्याय 1 ते 9 ही वचन. नव्या करारातून आपण इफिसकरास पत्राचा 6वा अध्याय 1 ते 9 ही वचनं वाचूया. इफिस 6 1 ते 9. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. दासांनो, आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत व कापत सरळ अंतकरणाने आपल्या देह दशेतील धन्यांचे आज्ञापालन करत जा. माणसांना खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंड देखल्या चाकरीने नव्हे, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे ते करीत जा. ही चाकरी माणसांची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावनेने करा. कारण तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करतो तेच तो प्रभूकडून भरून पावे. धन्यांनो, तुम्हीही त्यांच्याशी तसेच वागा व धमकवण्याचे सोडून द्या, कारण तुम्हाला हे ठाऊक आहे की तुमचा व त्यांचा धनी स्वर्गात आहे आणि त्यांच्याजवळ पक्षपात नाही. देवा वाचलेल्या वचन आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान महिमा आणि गौरव आता आणि युगानुग असो. आमेन. आजच्या दिवसाकरता नेमलेले पवित्र शुभवर्तमान संत मत्त्यानं लिहिलेले पवित्र शुभवर्तमान, संत मत्त्यानं लिहिलेले पवित्र शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 1 ते 6 या वचनांमध्ये आजचं शुभवर्तमान लिहिलेलं आहे. मग यरूशलेमहून परुषी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, आपले शिष्य वाडवडिलांचा संप्रदाय का मोडतात? कारण जेवते वेळी ते हात धुत नाही. त्याने त्यास उत्तर दिले, तुम्हीही आपल्या संप्रदायाकडून देवाची आज्ञा का मोडता? कारण देवाने असे म्हटले आहे की तू आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर, आणि जो बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. परंतु तुम्ही म्हणता की जो कोणी बापाला अथवा आईला म्हणे, मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते ते मी देवाला अर्पण केले आहे, त्याने आपल्या बापाचा अथवा आईचा सन्मान करू नये. अशा प्रकारे तुम्ही आपल्या संप्रदायाकडून देवाचे वचन रद्द केले आहे. येथे पवित्र शुभवर्तमान वाचन समाप्त होते. वाचलेल्या सर्व वचनांवर दैवाप आशीर्वाद पाठ. त्याच्या नावाला मान महिमा आणि गौरव आता आणि इथून पुढे युगानुयुग असो. आमेन. आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत.
विशेष रीतीनं हा प्रभुवार सर्व जगामध्ये बापवार म्हणून साजरा केला जात आहे. प्रभूला आपण धन्यवाद देणार आहोत की जबाबदार त्यागपूर्ण जीवन व्यतीत करणारे वडील परमेश्वर देवापाने आपल्याला दिलेले आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण जग अद्यापही करोनासारख्या भयंकर व्हायरसनी ग्रासलेला आहे आणि त्याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आपला देश, आपलं राज्य, आपला जिल्हा, आपलं शहर आणि आपला परिसर यामध्ये अथवा त्याच्या अवतीभोवती सुद्धा हा प्रादुर्भाव येऊन पोहोचलेला आहे. प्रभूला विशेष रीतीने धन्यवाद देणार आहोत की स्तोत्र 91 प्रमाणे 1 पर्यंत त्यानं आपल्याला सुखरूप ठेवलेला आहे. कुठली व्याधी आपल्या तंबूजवळ त्याने येऊ दिलेली नाही. आणि म्हणून आपण आभार प्रदर्शनाची प्रार्थना करणार आहोत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये लवकरच परमेश्वराने ही परिस्थिती बदलावी, सर्वत्र परत एक वार सुस्थिती निर्माण व्हावी म्हणून परमेश्वरानं सहाय्य करावं. आणि विशेष रीतीनं या करोना बाधितांच्या अगदी जवळ जाऊन त्यांना सेवा देणारे आपल्या मंडळीशी संबंधित सर्व परिचारिका, इतर मंडळांशी संबंधित सर्व परिचारिका, डॉक्टर्स, कर्मचारी यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. आणि मी विनंती करतो प्रिय बंधू रिचर्ड पाटोळे यांना यावेळेस ते आपल्याला या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये चालवतील. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश्वर परमेश्वरा, दयागणा तुझ्या नावाला मान महिमा गौरव सदा सर्व असू द्या. दयागणा प्रभूजी, तुझे उपकार मानतो. या परिस्थितीमध्ये देखील तू आज मला या मंदिरामध्ये येऊन प्रार्थना करण्याची संधी दिलीस म्हणून तुझे आभार मानतो. प्रभूजी, दयागणा या मंडळीसाठी, या मंदिरासाठी मी तुझ्याजवळ विनंती करतो, तुझ्याजवळ मागणी करतो. प्रभूजी, या मंदिरावर, या मंडळीवर तुझा भरपूर आशीर्वाद पाठव. प्रत्येकानं तुझ्या आशीर्वादानं, तुझ्या आत्म्यानं तू भर. प्रभूजी, दयागणा विशेष करून या मंदिराचा वार वागणारे आमचे पाळक साहेब रेव्हरंड गायकवाड यांच्यासाठी मी मागतो. प्रभूजी, तू त्यांना उत्तम आरोग्य असं पुरवत आहेस म्हणून तुझ्या मनापासून आभार मानतो. आणि इथून पुढेही असंच उत्तम आरोग्य तू त्यांना देशील असा आमचा विश्वास आहे. प्रभूजी, कारण या मंडळीचा भार वाहताना त्यांना सर्व गोष्टी तू पुरवत आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. दयागणा या मंडळाच्या उपांगासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो. प्रभूजी, त्याचा कारभार पाहणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना, संडे स्कूलच्या शिक्षकांना तू उत्तम असं आरोग्य दे. त्यांना देखील तू सर्व गोष्टीने भरपूर कर. प्रभूजी, दयागणा या मंडळीतील जे कोणी आजारी असतील त्यांच्यासाठी आम्ही तुला विनंती करतो. त्यांच्या प्रार्थनांकडे तू कान दे, त्यांच्या विनंत्या तू मान्य कर आणि त्यांना पुन्हा पूर्ववत असं आरोग्य तू त्यांना दे. आणि या मंदिरामध्ये त्यांनी तुझे साक्ष देण्यासाठी यावं असं तू होऊ दे. प्रभूजी, परमेश्वरा, आम्ही डायसेससाठी मागतो. या डायसेसचा कारभार पाहत असताना आमच्या बिशप साहेबांना तू भरपूर असं आरोग्य, त्याचप्रमाणे आत्मिक दान पुरव, योग्य कुशल असं कारभार त्यांनी सांभाळावा असं तू होऊ दे. प्रभूजी, आणि डायसेसला लागणाऱ्या सर्व गोष्टीचा पुरवठा तुझ्या भांडारातून होऊ दे. प्रभू परमेश्वरा, आर्थिक मदत असो किंवा इतर सर्व गोष्टींचा पुरवठा तू कर. प्रभूजी, त्या डायसेसच्या अंतर्गत असणारे सर्व मंडळ्या, पाळक, डिकन्स, लीडर्स यांच्यासाठी देखील मी तुला विनंती करतो. प्रभूजी, त्यांना देखील त्या दिवसामध्ये सांभाळ, त्यांना सर्व गोष्टी लागणाऱ्या भरपूर आशा पुरव. प्रभूजी, आणि मंडळांच्या द्वारे डायसेसला असा सर्व आर्थिक पुरवठा व्हावा यासाठी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू परमेश्वरा, दयागणा या देशासाठी आम्ही तुला विनंती करतो. आमच्या पंतप्रधान, सर्व मंत्रिमंडळ या सर्वांना तू योग्य अशी बुद्धी दे, त्यांना न्यायाची बुद्धी दे. प्रभू परमेश्वरा, आत्मा दे, की जेणेकरून त्यांनी तुझ्या सर्व मंडळीतील ख्रिस्ती लोकांना न्यायानं, ममतेनं, दयानं असं वागवावं हीच तुला प्रभू परमेश्वरा विनंती आहे. प्रभूजी, त्याचप्रमाणे दयागणा ज्या ज्या ठिकाणी तुझ्या संस्था आहेत, गिडियन्स असतील, होम क्रुसेड आहे प्रभू परमेश्वरा, ह्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये काम करणारे तरुण लेकर आहेत प्रभू परमेश्वरा, तुझ्या वचनाची सुवार्ता आजही ते करत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये या तरुण लेकरांना तुझ्या साह्याची गरज आहे, तुझ्या मदतीची गरज आहे. प्रभू परमेश्वरा, त्या लेकरांना देखील तू भरपूर असं आरोग्य द्या प्रभूजी, आणि त्यांनी तुझी सुवार्ता चांगल्या प्रकारे करावी
आणि त्यांना जी काय अडचणी येत असतील तर तू दूर कर प्रभू परमेश्वरा. दयागणा त्याचप्रमाणे आम्ही आज देशासाठी मागतो प्रभूजी. या देशामध्ये किंबहुना जगामध्ये जे करोनाचं संकट पसरत चाललेलं आहे प्रभू परमेश्वरा, त्याच्यावर तू परमेश्वरा लवकरात लवकर उपाय शोधून काढ आणि त्या सर्व गोष्टींवर मात अशी होऊ दे प्रभू परमेश्वरा. दयागणा ज्या ज्या देशामध्ये हा आजार पसरलेला आहे तिथल्या प्रत्येक लोकांच्या प्रार्थना तुझ्याकडे धाव घेत आहेत. प्रत्येक जण तुझ्या नावाने ओरड करीत आहे प्रभू परमेश्वरा. आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून पाहत आहोत प्रभूजी. प्रत्येक देश तुला हाक मारत आहे प्रभूजी. प्रत्येक व्यक्ती तुला हाक मारत आहे. प्रत्येकांच्या ओरडण्याकडे तुझे कान असू दे प्रभूजी. आणि त्यांच्या प्रार्थना तू ऐक आणि त्यांना सर्व आजारातून तू बरे कर प्रभूजी. आम्ही हे ठाऊक आहोत प्रभू परमेश्वरा की आमच्या शक्तीपलीकडे तू आमची परीक्षा पाहणार नाहीस आणि लवकरात लवकर या सर्व संकटातून तू आम्हाला मोकळं करणार आहेस असा आमचा विश्वास आहे प्रभूजी. ह्या आजारांच्या बाबतीत प्रभू परमेश्वरा जे कोणी सेवा करणारे लोक आहेत, डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कोणी स्टाफ आहे, ह्या सर्वांना प्रभू परमेश्वरा तू सांभाळ. त्या लोकांचं आरोग्य तू सांभाळ प्रभू परमेश्वरा. त्यांना कुठल्याही प्रकारची बाधा होऊ देऊ नकोस. तुझ्या वचनाचा अनुभव त्यांना प्रत्यय त्यांना येऊ दे प्रभूजी, की जेणेकरून ते आणखीन जोमाने हे कार्य करतील आणि तुझ्या विश्वासात ते दृढ होऊन ह्या अशा आजारांमध्ये देखील त्यांनी काम करत राहावं असं तू कर प्रभू परमेश्वरा. दयागणा देशामध्ये सीमेवर जे काही तणावपूर्ण परिस्थिती आहे ते देखील तू सांभाळ प्रभूजी. या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये आमच्या देशाचा सांभाळ कर आणि सर्व काही परिस्थिती नियंत्रणाखाली आणू दे प्रभू परमेश्वरा. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा या मंडळीसाठी मागतो प्रभूजी, प्रत्येकावर तुझा पवित्र आत्म्याचा वर्षाव होऊ दे आणि या परिस्थितीचा उपयोग परमेश्वर आम्ही पश्चातापासाठी करावा. कारण ही वेळ तुझी आणलेली आहेस, त्यामागे काहीतरी निश्चितच हेतू असणार आहे प्रभूजी. आणि त्या हेतू आम्ही समजून घ्यावा की आम्ही आपलं फिरावं, मन फिरवावं परमेश्वरा. ह्या जगिक गोष्टीकडून आम्ही आमची पाठ फिरवून तुझ्याकडे यावं प्रभूजी. पश्चाताप करावा, खऱ्या अंतकरणानं तुला हाक मारावी प्रभूजी. हीच तुझी इच्छा आहे प्रभूजी. आणि त्यासाठी आम्हा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीनं या गोष्टीचा पाठपुरावा करावा, खऱ्या अंतकरणानं पश्चाताप करावा आणि तुझ्याकडे यावं की जेणेकरून प्रभू परमेश्वरा तुझं जे वधस्तंभावरचं मरण आहे ते सार्थकी लागावं प्रभू परमेश्वरा. तुझं एकच ध्येय होतं प्रभूजी, कुणाचाही नाश होऊ नये. आणि त्यासाठीच आम्ही असं ख्रिस्ती लोक तर आम्ही असं मानत आहोत प्रभू परमेश्वरा की तू यासाठीच आणलेलं आहेस की आम्ही पश्चाताप करावा आणि तुझ्याकडे वळावा. यासाठी विशेषतः आमच्या मंडळीत प्रत्येकाला हा पश्चातापाचा आत्मा दे. प्रत्येकानं अंतःकरण फोडून तुझ्याकडं मागावं परमेश्वरा आणि तू त्यांना तो सहाय्य कर. दयागणा पुन्हा एक वार मागतो, सर्वांचा सांभाळ कर, संपूर्ण मंडळीचा सांभाळ कर प्रभू परमेश्वरा. आणि इथून पुढचे संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये देत आहे. तारणाऱ्या ख्रिस्ताच्या नावानं मागतो म्हणून तो आहे. आमेन. देवाच्या महान वचनाकडे वळण्याआधी यावेळेस आपण समर्पणामध्ये जाणार आहोत आणि समर्पणाचं गीत यावेळेस आपण सादर करूया. प्यारे मसीहा आशीष दे आत्मा से तू भर दे हमें. प्यारे मसीहा
प्रार्थना करूयात. सर्व समर्थ यहोवा देव बापा, यावेळेस तुझ्या पवित्र वचनातून मनन आणि चिंतन करत असताना यावेळेस आम्ही पूर्णपणे तुझ्या आश्रयाला येतो. दैवाच्या आत्म्यात तू बोल आणि आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. पवित्र आत्म्यात तू बोल आणि आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचे उपकार स्तुती करूयात. आज संपूर्ण जगभरामध्ये बापवार किंवा फादर्स डे ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, तो साजरा केला जात आहे. प्रतिवर्षी जून महिन्याच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या रविवारी बापवाराचा सण जागतिक पातळीवर ख्रिस्ती मंडळांमधून आणि कुटुंबामधून साजरा करण्याचा प्रघात आहे. आणि आज आपल्या मंडळीमध्ये सुद्धा कौटुंबिक पातळीवर का असाना प्राप्त परिस्थितीमुळे आपण हा सण साजरा करत आहोत. मूळ विषयाकडे येण्याआधी नेमका हा सण किंवा ही प्रथा केव्हापासून सुरू झाली, कशी सुरू झाली, हे थोडक्यात आपण पाहूयात. आणि उपलब्ध माहितीनुसार वॉशिंग्टन मधील एका उपनगरातील मुलगी सोनोरोस्मा डॉट हिला सर्वप्रथम ही कल्पना सुचली. आणि त्याचं कारणही तसंच होतं. तिच्या मातेच्या निधनानंतर तिच्यासह एकूण 6 अपत्यांचं, मुलामुलींचं तिच्या वडिलांनी माते समान संगोपन केलं, त्यांना वाढवलं. त्यांनी पुनर्विवाह न करता आपल्या लेकरांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं. आणि एक जबाबदार पिता म्हणून ते आपली जबाबदारी बजावत असताना कष्टमय जीवन व्यतीत करत आणि त्यागपूर्ण जीवन व्यतीत करत आपल्या लेकरांचं त्यांनी माते समान संगोपन केलं. आईची उणीव त्या लेकरांना त्यांनी भासू दिली नाही. आणि पुढे ते सैन्यामध्ये असताना एका युद्धात मारले गेले. आणि ते मारले गेल्यानंतर सोनोरो कदाचित ही थोरली मुलगी असावी, थोरलं अपत्य असावं, आणि तिनं आपल्या वडिलांचं त्यागपूर्ण जीवन, कष्टमय जीवन, जबाबदारीचं जीवन आणि कशा प्रकारे तिच्यासह आपल्या इतर बहीण भावंडांना माते समान आपल्या पित्यानं वाढवलं, जोपासना केली, काळजी घेतली, या सर्व गोष्टींची तिला आठवण झाली. आणि म्हणून तिने एक निर्णय घेतला. आणि तो निर्णय असा होता की आपल्या वडिलांच्या पश्चात आपण त्यांचा जन्मदिवस साजरा करावा. आणि ही संकल्पना तिनं आधी तिच्या आजूबाजूच्या लोकांना बोलून दाखवली. त्यानंतर तिनं आपल्या मंडळीमध्ये आणि आपल्या याजकांना ही योजना बोलून दाखवली. आणि मग विचार विनिमय इतर लोकांबरोबर करत असता आणखीन एक विचार प्रवाह त्यातून पुढे आला. आणि तो विचार प्रवाह असा होता की हा दिवस केवळ या सोनोरोच्या वडिलांच्या स्मरणार्थ साजरा करण्याऐवजी प्रत्येकच वडिलांनी त्यागपूर्ण जीवन व्यतीत करून आपल्या लेकरांना वाढवलेलं आहे. आणि मग त्या सर्वांच्या स्मरणार्थ आपण हा दिवस साजरा करावा. आणि पुढे ही संकल्पना किंवा हा विचार तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कॉल्विन कुलिन यांच्यापर्यंत गेला. त्यांनाही ही संकल्पना फार आवडली. आणि म्हणून 1924 साली त्यांनी अशी घोषणा केली की हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून, अर्थात फादर्स डे म्हणून साजरा केला जावा. आणि तेव्हापासून
मग ही प्रथा अंमलात आली अथवा फादर्स डे ही संकल्पना सर्व मंडळांमध्ये रुजू लागली आणि ती जागतिक पातळीवर आज पाळली जात आहे. त्यासोबतच अशाही प्रकारे काही विचार प्रवाह पुढे आले. 1972 साली प्रामुख्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी जूनचा 3रा रविवार हा बापवार म्हणून साजरा केला जावा असं घोषित केलं. त्यानंतर ज्या लेकरांचे वडील हयात आहेत त्यांना या दिवशी लाल गुलाबाचं फूल देऊन सन्मानित करावं, त्यांचा आदर करावा. त्याचप्रमाणे ज्यांचे वडील हयात नाहीत अशांच्या स्मरणार्थ पांढरा गुलाब उपयोगात आणला जावा असाही एक मतप्रवाह प्रचलित झाला आणि त्यानुसार आज जागतिक पातळीवर हे पाळलं जात आहे. पुढे त्यामध्ये आणखी एक मतप्रवाह पुढे आला. प्रामुख्याने 1924 मध्येच थिओलॉजिकल कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण रीतीनं असा विचार मांडला की बाबा वडिलांचं जीवन हे अतिशय त्यागपूर्ण जीवन असतं, कष्टमय जीवन असतं, पूर्ण जबाबदारीचं जीवन असतं आणि पुष्कळशे वडील सर्वच वडील हे त्यागपूर्ण जीवन व्यतीत करीत असताना बरेचसे चढ उतार त्यांच्या जीवनामध्ये येत असतात. ते परिस्थिती अभावी असती किंवा मुलांकडनं आणलेली असती, समाजाकडनं आणलेली असती, परंतु अशा सर्व परिस्थितीमध्ये टिकून राहून एक कर्तव्यनिष्ठ पिता म्हणून ते आपली जबाबदारी पार पाडत हसत खेळत आनंदानं पुढे जात असतात. आणि म्हणून वडिलांना या दिवशी डॅन्डिलियन नावाचं फूल देऊन त्यांना सन्मानित करावं. कारण या फुलाचं वैशिष्ट्य असं आहे की हे फूल कितीही चिरडलं तरी परंतु त्याची 2 गुणवैशिष्ट्य ते सोडत नाही. पहिलं सुगंध देत राहणं आणि दुसरं फुलत राहणं. कितीही या फुलाला चिरडलं तरी ते फुलतच जातं आणि त्याचा सुगंध देणं ते काही थांबवत नाही. आणि म्हणून डॅन्डिलियन हे फूल पित्याला देऊन त्यांचा सन्मान करावा, त्यांचा आदर करावा हा एक मतप्रवाह पुढे आला आणि आज अनेक मंडळांमधून अशा प्रकारे वडिलांना सन्मानित केलं जात आहे. आज संपूर्ण जगभरामध्ये हा दिवस पाळला जात असताना सर्वप्रथम 2 जबाबदार वडिलांना मी आपल्या पुढे मननासाठी ठेवत आहे आणि त्यानंतर मुलांची कर्तव्य अथवा त्यांच्या जबाबदाऱ्या वडिलांप्रत काय आहे हे आपण वचनातून पाहणार आहोत. आणि म्हणून ज्यावेळेस आपण देवाच्या पवित्र वचनातून पाहतो इब्री लुकास पत्र याचा 12वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये 2 पित्यांचा उल्लेख केलेला आहे आणि दोन्ही पित्यांच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या आहेत. त्या 9व्या वचनामध्ये 12व्या अध्यायाच्या पहिल्या भागात म्हटलेलं आहे, शिक्षा करण्याकरता आपल्याला दैहिक पिता आहे. शिक्षा करण्याकरता आपल्याला दैहिक पिता आहे आणि आत्मिक जीवनात वाढवण्याकरता आपल्याला आत्मिक पिता आहे. आता हे लक्षात घेणं गरजेचं आहे, जो दैहिक पिता आपल्याला प्राप्त झालेला आहे त्या पित्यानं त्यांना वाटलं किंवा दैहिक क्षमता होती म्हणून आपल्याला जन्म देऊन आपलं पितृत्व त्यांनी स्वीकारलं असं मुळीच नाही. तर आपल्याला दैहिक जन्म देणारा आपला पिता, ज्याला आपल्याला आणि दैहिक पित्याला जन्म दिलेला आत्मिक पिता आहे, त्या आत्मिक पित्या
पित्याच्या योजनेनुसार दैहिक पित्याला आपलं पितृत्व प्राप्त झालेलं आहे. आणि दैहिक पित्याच्या जबाबदाऱ्या आहे आपल्याला शिस्त लावणं, आपल्याला वळण लावणं, आपलं पालन पोषण करणं, आपल्या सर्व गरजांकडं लक्ष देऊन यथाशक्ती त्या पूर्ण करणं. आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया की आपल्याला त्यानं एक जबाबदार, त्यागपूर्ण, कष्टमयी जीवन व्यतीत करून आपल्याला उत्तम प्रकारे जोपासलेला पिता आपल्या आत्मिक पित्यानं, स्वर्गीय बापानं दिलेला आहे. या पित्यानं कशा प्रकारे आपली काळजी घेतली ते आपल्याला माहिती आहे, त्याबद्दल आपण नंतर विचार करू. परंतु पवित्र शास्त्रातील 2 जबाबदार पित्यांकडं मी आज प्रामुख्याने वडिलांचं लक्ष वेधू इच्छितो. फादर्स डे आहे आणि म्हणून केवळ मुलांनाच बोध करावा, त्यांनाच सांगावा असं नाही, तर वडिलांनाही बोध करणं तितकंच अगत्याचं आहे. आणि म्हणून पहिला पिता जो आपल्या पुढे मी मननासाठी ठेवत आहे तो आहे शास्त्रचं पुस्तक, याचा 13वा अध्याय. शास्त्रचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि 1 ते 13 या वचनांमध्ये आपल्याला मानोह नावाचा एक पिता दिसत आहे. आपल्याला माहिती आहे का हा मानोह कोण आहे? काही हरकत नाही, मी सांगतो आपल्याला. हा मानोह म्हणजे शमशोनाचा पिता आहे. मानोह आणि त्याची पत्नी आपल्याला माहिती आहे वांझ होते, वयातीत झालेले होते, वयोवृद्ध झालेले होते. नैसर्गिक नियमाप्रमाणे आता मातृत्व आणि पितृत्व प्राप्त होण्याची कुठलीच शक्यता नव्हती. परंतु ज्या पित्याची आपण लेकरं आहोत तो पिता स्वतः म्हणतो, मला काही असाध्य आहे का? मला काही असाध्य आहे का? त्यानं वयातीत असताना या मानोहला शमशोनाच्या स्वरूपात एक पहिला शास्ता मुलगा म्हणून प्राप्त झालेला. आता पहा, मानोह दैनंदिन नियमाप्रमाणे आपलं कामकाज करण्याकरता घराबाहेर गेलेला आहे आणि त्याची पत्नी एकटी त्या ठिकाणी घरी आहे. आणि ती एकटी असताना वचन सांगतं, परमेश्वराच्या दूतानं तिला दर्शन दिलेलं आहे. पहा, 3 आणि 4 वचनामध्ये हा वृत्तांत आपल्याला पाहायला मिळतो. फार अर्थपूर्ण आहे. पहा, एक जबाबदार बाप देवाच्या अपेक्षेप्रमाणे कसा असावा हे शमशोनाच्या पित्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं, त्या दूताने तिला दर्शन दिलं आणि तिला म्हटलं, तू वांझ असून तुला मूलबाळ झालं नाही, पण आता तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. तू वांझ आहेस, तुला मूलबाळ झालं नाही. प्रियानो, लक्षात घ्या, वयातीत झालेली ही स्त्री आहे, वयातीत झालेला मानोह आहे, परंतु देवाला काही असाध्य नाही. इर्माया 29:11 म्हटल्याप्रमाणे तुमच्या सुस्थितीच्या सर्व योजना माझ्याकडे आहेत, भावी काळापर्यंत आहे. आणि या ठिकाणी त्या स्त्रीला देवाचा दूत दर्शन देऊन प्रत्यक्ष सांगत आहे, तू वांझ आहे, सत्य आहे, पण आता तुला मुलगा होणार आहे. तू गर्भवती होतील आणि तुला मुलगा होईल. प्रियानो, केवळ एवढंच सांगितलं नाही, तर तिनं काय खबरदारी घ्यायची हे सुद्धा 4थ्या वचनात सांगितलं. आणि जो मुलगा होईल तो नेमकं कोण असेल हे सुद्धा तिला प्रगट करण्यात आलं. या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर एक लक्षात घ्या, प्रियानो, ज्यावेळेस अशाच प्रकारचा निरोप अब्राहमाला त्रैक्याने दिला, पुढील वसंत ऋतूत जेव्हा मी तुझ्याकडे येईल तेव्हा तुला स्वतःची संतान असेल. आणि सारा हे ऐकत होती असं म्हटलंय. आणि जेव्हा सारेनं ते ऐकलं, वचन म्हणतं ती हसली. का? कारण सारा वयातीत झालेली होती, अब्राहम वयातीत झालेला होता.
सारा हसली असं म्हटलंय. पण मानोहच्या पत्नीनं हे सगळं ऐकून घेतलं, सगळं ऐकून घेतलं. आणि तिची प्रतिक्रिया किती विश्वासपूर्ण आणि बोलकी आहे. काय प्रतिक्रिया आहे पहा, आपल्याला दिसून येतं 6व्या वचनामध्ये, 5व्या आणि 6व्या वचनामध्ये. आणि त्या ठिकाणी म्हटलंय, त्या स्त्रीने जाऊन आपल्या नवऱ्याला सांगितले, एक देव माणूस माझ्याकडे आला, त्याचे स्वरूप देवदूताप्रमाणे अति गौरवशाली होते, पण तो कोठून आला हे मी त्याला विचारले नाही व त्यानेही मला आपले नाव सांगितले नाही. तो मला म्हणाला, तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल, यापुढे द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नकोस आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नकोस, कारण तो मुलगा जन्मापासून मृत्यूपर्यंत देवाचा नाजीर होईल. हे ऐकून मानोहने परमेश्वराची विनंती केली. आमेन. ज्याप्रमाणे मानोहच्या पत्नीनं देवाच्या दूताने दिलेला निरोप विश्वासानं स्वीकारला, तिच्या प्रतिक्रियेमध्ये संशय नाही. हे कसं शक्य होईल असा कुठलाच आविर्भाव नाही. तिनं जशा तसं पतीला सांगितलं आणि मग तो पती, ज्याला शमशोनाचं पितृत्व म्हणजेच देवाच्या लोकांना मिळणाऱ्या पहिल्या शास्त्याचं पितृत्व प्राप्त होणार होतं, तो विश्वासणारा होता, हे त्याच्या कृतीतून स्पष्ट होतं. कारण जेव्हा त्यानं हे पत्नीकडनं ऐकलं, त्याची प्रतिक्रिया काय आहे वचन सांगतं, हे ऐकून मानोहने परमेश्वराची विनवणी केली. मानोह काय करत आहे? मानोह आता परमेश्वराशी बोलत आहे. कसा बोलत आहे? तो प्रार्थना करू लागलेला आहे. काय प्रार्थना करत आहे? त्यानं परमेश्वराला विनवणी केली. कशाची विनवणी केली? हे प्रभू, जो देव माणूस तो आमच्याकडे पाठवला होतास, त्याने पुन्हा आमच्याकडे यावे आणि जन्मास येणाऱ्या मुलाचे आम्ही कसे संगोपन करावे हे त्याने आम्हाला शिकवावे, अशी मी तुला प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रियमध्ये एक तर अशक्यप्राय गोष्ट शक्य होता. अशक्यप्राय गोष्ट. नैसर्गिक नियमाप्रमाणे ही क्षमता त्यांच्या शरीरामध्ये नाही की त्यांनी मुलांना जन्म द्या, परंतु ते त्याच्यावर विश्वास ठेवत आहेत ज्यानं त्यांना निरोप पाठवलेला आहे. आणि तो कोण आहे? सेनाधीश परमेश्वर, म्हणजेच आपला स्वर्गीय बाप आणि पिता. एव्हरी 12:9 मध्ये म्हटल्याप्रमाणे आत्मिक पिता. त्या आत्मिक पित्यावर त्यांचा कृतीशील विश्वास आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा संशय व्यक्त करत नाही. हे कसं शक्य होईल हा प्रश्न विचारत नाही. काय विचारत आहे? काय म्हणत आहेत? पित्या, जो मुलगा तू देणार आहेस त्याचं संगोपन आम्ही कसं करावं? एक देवाच्या अपेक्षेप्रमाणे जबाबदार पिता कसा असावा त्याचं उदाहरण मानोहकडे पाहिल्यावर आपल्याला कळतं. प्राप्त होणारं अपत्य आमच्या क्षमतेमुळे मिळत नाही, आमच्या इच्छेनं मिळत नाही, दैहिक क्षमतेनं मिळत नाही, तर परमेश्वरापासून आम्हाला ते प्राप्त होत आहे. जे आपल्याला स्तोत्र 127 मध्ये पाहायला मिळतं. संतती परमेश्वरानं दिलेलं धन आहे, पोटचं फळ परमेश्वरानं दिलेली देणगी आहे. यांनी विश्वासानं ती स्वीकारली. आणि जर हे देवाचं धन आहे, शारीरिक दृष्ट्या दैहिक दृष्ट्या जरी जगाला ओळख ही असेल, शमशोन मानोहचा मुलगा आहे, परंतु त्यांचा पहिला विश्वास हे देवाचं धन आहे. आणि जर देवाचं धन आहे तर त्याचं संगोपन कसं करावं हे आम्ही ठरवायचं नाही, हे देवाला ठरवू द्या. कारण देवाकडं जर आपल्याला देण्याचं नियोजन आहे तर त्यांचं संगोपन करण्याचं नियोजनही हे देवाकडं आहे. हे जगिक दृष्ट्या आणि दैहिक दृष्ट्या ज्यांना पितृत्व प्राप्त झालंय त्यांनी हे विश्वासानं प्रथम स्वीकारायचं आहे. देवाचं धन मग जर देवाचं आहे तर संगोपनाचं नियोजन देवाकडं आहे आणि ते आपण देवाकडनं
मागितलं पाहिजे. मानोहनं शमशोनासाठी देवाला म्हटलं, देवा तू सांग, तू देतोयस, तू सांग, आम्ही त्याचं संगोपन कसं करावं. आज वडिलांनो, पहिला प्रश्न मला आपल्याला विचारायचा, आपल्याला संतती प्राप्त झाल्यानंतर अथवा होत आहे हे कळाल्यावर आपण प्रथम काय केलं? आपण प्रथम काय केलं? मानवानं केवळ तेवढंच केलं नाही, आणखीन एक गोष्ट मानवानं केलेली आहे, आणि ती काय आहे पहा. आपल्याला पाहायला मिळतं 12व्या वचनात, मानोह म्हणाला, आता आपल्या म्हणण्याप्रमाणे घडल्यावर ह्या मुलाचा जीवनक्रम कसा असावा आणि त्याने काय करावे. 3 गोष्टी मानवानं फार महत्वाच्या केल्या. प्रथम, देवा तूच सांगायचं आहे याचं संगोपन म्हणजे त्याचं पालन पोषण आम्ही कसं करायचं. दुसरं, तो आता सांगत आहे या लेकराचा जीवित क्रम काय असावा, कसा असावा. आणि तिसरं, त्यानं काय करा. आता तसं जर पाहायला गेलं, मी तर असं म्हटलं की आपल्याला अपत्य प्राप्त होत आहे हे जेव्हा आपल्याला समजलं, त्यावेळेस या 3 पैकी एक तरी गोष्ट आपण करू शकलोय का? आणि मी जर असं म्हणालो नाही, तर त्यात काय अतिशयोक्ती होईल असं मला वाटत नाही. कारण आपण हे जग रहाटी प्रमाण, एखादं बाळ घरात येणार आहे, आपल्या संसार रूपी वेलीला आता आशीर्वादित फळ मिळणार आहे. जग कसं आनंदून जातं, आपणही आनंदून गेलो, आणि त्या आनंदाच्या भारामध्ये आपणच लेकराचं पालन पोषण कसं करायचं हे ठरवून टाकलं, लेकराचा जीवित क्रम काय असावा हे ठरवून टाकलं, आणि त्यानं पुढे जाऊन डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, प्रोफेसर व्हावं, वकील व्हावं हेच ठरवून टाकलं. धन्य आहेत ते आईवडील ज्यांनी ठरवलं आमचं लेकरू देवाचं धन आहे, देवाची देणगी आहे, आमचं लेकरू आम्ही प्रेषित करू, आमचं लेकरू आम्ही स्वार्थी करू, आमचं लेकरू आम्ही याचक करू, आमचं लेकरू आम्ही शिक्षक करू. धन्य आहेत ते आईवडील ज्यांनी पवित्र शास्त्रामध्ये ग्रंथीत या निर्णया अंगाच्या सेवकांचा विषय उल्लेख केलेला आहे. 3 गोष्टी मानवानं केलेल्या आहेत. संगोपन देवा तू सांग, त्यानं त्याचा जीवित क्रम कसा असावा देवा तू सांग, आणि त्यांनी काय करावं, त्याने काय करावं. 3 गोष्टी त्यांनी कोणावर सोपवल्या? देवावर. आणि का देवावर सोपवल्या? कारण संतती परमेश्वरानं दिलेलं धन आहे. धन्य होता मानव ज्यानं शमशोनाकड बाबतीत पित्याकडनं, स्वर्गीय पित्याकडनं, आत्मिक पित्याकडनं हे जाणून घेतलं. वडिलांनो, आपण जर हे आजपर्यंत केलं नसेल तर आपल्याला आजही संधी आहे. आपण आज हे आत्मपरीक्षण करा आणि आपल्या मुलांचं संगोपन, मुलांचा जीवनक्रम आणि मुलांनी नेमकं काय व्हावं हे परमेश्वरावर सोपवून द्या. त्यांच्या बाबतीत स्वतः निर्णय करू नका. पहा, आज पुष्कळशा आईवडिलांनी आपल्या लेकरांना एक वेळ धार्मिक शिक्षणासाठी प्रवृत्त केलं नाही. होय, मी अनुभवात सांगतो. आपल्या चर्चच्या संडे स्कूलच्या दोन्ही शिक्षकांना कधी वेळ मिळाला तर भेटा. मी त्यांना आवर्जून विचारतो, किती लेकरं संडे स्कूलला आज आली? किती आई वडील जबाबदारीने आपले लेकरं शाबात शाळेला पाठवतात? आणि काही पालकांशी त्यांनी संवाद साधल्यावर त्यांना असं कळालं, ते आमचा मुलगा जुडो क्लाससाठी बिझी आहे, म्युझिक क्लाससाठी बिझी आहे, कराटे क्लाससाठी बिझी आहे, आणि नेमकं चर्चची संडे स्कूलची वेळ आणि ती वेळ एकच आहे. आपली मुलं
जग आणि जगातील शिक्षणामध्ये आई वडिलांनी इतकी गुंतवण ठेवलेली आहे की आत्मिक शिक्षण, आध्यात्मिक शिक्षण हे त्यांना गरजेचं वाटत नाही. आणि अशी लेकरं जगीन शिक्षणामध्ये अतिशय प्रगती करून कदाचित फार मोठ्या स्थानावर जातात, पण त्या स्थानावर गेल्यानंतर त्यांना आई वडिलांच्या कष्टांची तितकी जाणीव राहत नाही. आई वडिलांच्या त्यागपूर्ण जीवनाची तितकी आठवण होत नाही. आणि मग असे आई वडील आज अश्रू ढाळताना मी स्वतः अनुभवलेत आणि पाहिलेले आहेत आणि पाहत आहे. आणि मग मी त्यांना सांगतो, वचन सांगतो, मुलांच्या स्थितीस अनुरूप असं शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणातही तो त्यापासून बहकणार नाही. जगामध्ये आपली लेकरं सुस्थितीत राहावी म्हणून फक्त जगीन शिक्षण आपल्या लेकरांना बहुतांश आई वडील देण्याच्या माग आहे. परंतु आत्मिक गोष्टीकडे जेव्हा तुम्ही त्यांना माग ठेवता, तुम्हाला रडण्याशिवाय पर्याय राहणार नाही. मानव सारखा जबाबदार बाप देव शोधत आहे. त्यानं आपल्या मुलाचं संगोपन देवावर सोपवलं, मुलाचा जीवितक्रम देवावर सोपवला, मुलानं काय व्हावं देवाला निर्णय घेऊ दिला. आणि शमशोनासारखा प्रियानो एक चांगला शास्ता देवाच्या लोकांना मिळू शकला. दुसरा पिता आपण पाहणार आहोत, आपल्याला परिचित असणारा, तो आहे इयोब. पहिल्याच अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं पहा. हे भोजन समारंभ आटोपल्यावर इयोब त्यांना बोलावून आणून त्यांची म्हणजे आपल्या मुलांची मुलींची शुद्धी करी. तो प्रातःकाळी उठून त्या सर्वांच्या संख्येच्या इतके बलींचे हवन करी, कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा वैर केला असेल. असा इयोबाचा नित्याचा क्रम होता. Praise the Lord. पवित्र शास्त्राची आपल्याला साक्ष पाहायला मिळते की इयोबाविषयी तो सात्विक मनुष्य होता, तो सरळ मनुष्य होता, तो देवाला घेऊन वागणारा होता आणि पापापासून दूर राहणारा होता. 4 क्वालिटीज इयोबाच्या आपल्याला पहिल्याच वचनात पाहायला मिळतात. आणि या व्यतिरिक्त ही 5वी क्वालिटी फार महत्वाची, एका जबाबदार पित्याचं कर्तव्य. जबाबदार बाप सकाळी आणि संध्याकाळी नित्य नियमानं आपल्या मुलांसाठी तो प्रार्थना करी आणि आपल्या मुलांसाठी तो यज्ञ करी. त्याची मुलं पाप करत होते, व्यभिचारी होते वगैरे वगैरे काही लिहिलेलं नाही. पण इथे हे 2 शब्द फार महत्वाचे आहेत. कोणते माहिती का? पहा, या ठिकाणी असं म्हटलंय, तो प्रातःकाळी उठून त्या सर्वांच्या संख्ये इतके बलींचे हवन करे, कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केलं असेल. न जाणो त्यांच्याकडनं घडलं असेल पाप. आणि म्हणून प्रातःकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे आपल्या पुत्रांसाठी प्रार्थना करणारा हा बाप, आपल्या पुत्रांसाठी यज्ञ करणारा हा बाप पवित्र शास्त्र आपल्याला दाखवत आहे. शाबात शाळेपासून इयोबाला फक्त गोष्ट सांगण्यापुरतं ख्रिस्ती लोकांनी स्वीकारले. माझ्यासारखा बाळक असो, आपल्यासारखे उपासक असो, शाबात शाळेच्या लेकरांना शिक्षण देण्यासाठी गोष्ट सांगण्यापुरतं इयोब ख्रिस्ती मनुष्यांनी स्वीकारला असं जर मी म्हटलं तर त्यात अतिशयोक्ती ठरेल असं मला वाटतं. इयोबाचं हे वैशिष्ट्य लक्षात आहे, एक जबाबदार पिता. आज देव अशा प्रकारे वडिलांकडनं अपेक्षा, न जाणो माझ्या लेकरांनी पाप केलं असेल, माझ्या मुलांनी पाप केलं असेल, आणि म्हणून देवाला प्रातःकाळी आणि संध्याकाळी यज्ञ करणारा, प्रार्थना करणारा हा पिता आपल्याला दिसत आहे. देवाच्या प्रिय, आज आपण इतक्या जबाबदारीनं
आपल्या मुलांसाठी प्रार्थनेकरता गुडघ्यावर आलेलो आहोत का? प्रार्थनेचा यज्ञ प्रातःकाळी आणि संध्याकाळी आपल्या मुलांसाठी आपण करू शकलेलो आहोत का? वडिलांनो, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आज पुष्कळशे वडील दुःखी आहेत आपल्या मुलांविषयी. का? व्यसनाधीन झालेले आहेत, वासनासक्त झालेले आहेत. दुर्दैवानं आज व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आपले तरुण मुलं भरती झालेले दिसत आहेत. वडील त्यांच्यासाठी अश्रू ढाळतात. होय, मला एकदा संधी मिळाली. मेंटल हॉस्पिटलमध्ये आनंद आश्रम म्हणून एक विभाग होता आणि तिथे हे ड्रग ॲडिक्ट मुलं ठेवली जात असतात. एका सुवार्तिकाबरोबर मला जायची संधी मिळाली आणि लहान लहान खोल्या आहेत अतिशय. त्या एका खोलीमध्ये 2-2, 3-3 जण ठेवलेले आणि त्या ठिकाणी त्यांना ट्रीटमेंट काही नाही. ते फक्त त्या ठिकाणी बंदिस्त असतात. मी तिथे गेल्यानंतर पटापट 100-1 तरुण त्या ठिकाणी जमा झाले. सुवार्तिकांची आणि त्यांच्या आधीची ओळख होती आणि मग प्रार्थनेकरता एकत्र झालो. प्रार्थना वगैरे झाली आणि मग आपण ओळख करून घेऊ असं सुवार्तिकांनी सांगितलं. माझी ओळख त्यांना दिली आणि मग त्या जमलेल्या 100-1 तरुण मुलांनी आपली ओळख द्यायला सुरुवात केली आणि मग सुरुवातीचंच नाव होतं जॉन. त्याच्यानंतर उभा राहिला मार्क, त्याच्यानंतर उभा राहिला जेकब, त्याच्यानंतर उभा राहिला दानियल, त्याच्यानंतर मग उभा राहिला पीटर. आणि त्या 100 मुलांमध्ये मला दुःखानं सांगू द्या प्रियानो, पवित्र स्थानातनं आज मी बोलत आहे, किमान 80 ते 85 ख्रिस्ती मुलं, 80 ते 85 ख्रिस्ती मुलं 15 ते 25 या वयोगटामध्ये. आता तुम्ही म्हणाल की ते ख्रिस्तीच आहेत, हे कशावर? सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा, 3 नावापैकी 1 नाव बायबल मधलं आणि म्हणून हे स्पष्ट होतं ती ख्रिस्ती. आणि मग काही जणांच्या रूम मध्ये जाऊन त्यांनी रिक्वेस्ट केली, पाळीसाहेब येऊन आमच्या रूम मध्ये प्रार्थना करा, आम्हाला फार वाईट स्वप्न पडतात, कोणीतरी आम्हाला मारायला येते, काय काय बरंच काय काय सांगितलं. म्हणून त्यांच्या खोलीमध्ये मी गेलो आणि खोलीमध्ये जेव्हा मी गेलो, लहान लहान खोल्या आहेत अगदी, आणि त्या खोलीमध्ये गेल्यानंतर मी भिंतीवर पाहिलं तर मला लाल लाल डाग दिसले. आणि मग मी विचार करू लागलो की समजा ढेकणं जरी मारायचे म्हटलं तर असे एवढे मोठमोठाले स्पॉट कसे त्याचे येतील, एवढे मोठे डाग कसे येतील. आणि मग त्या खोल्यांमधून बाहेर पडल्यानंतर मग तेथील एका कर्मचाऱ्याला मी विचार म्हटलं, हे काय लाल लाल डाग कशाचे आहे? मग त्यांनी मला सांगितलं, फादर, या ठिकाणी हे जे रुग्ण आहेत यांना ट्रीटमेंट काही नाही, यांना फक्त बंदिस्त ठेवलं जातं, बंदिस्त ठेवलं जातं. आणि फारच क्रॉनिक जर असतील तर मग काहीतरी इंजेक्शन वगैरे दिलं जातं. मग म्हणजे ज्यावेळेस त्यांना ती तलप येते ते व्यसन करण्याची, त्यांचं देहभान सुटतं आणि मग ते डोकं आपटून घेतात. हे त्यांच्या डोक्याला झालेल्या जखमांच्या जखमातनं लागलेलं रक्त आहे. होय, त्यातल्या 2 मुलांच्या वडिलांना भेटण्याची संधी मला त्या सुवार्तिकामार्फत मिळाली. जेव्हा मी त्यांच्या घरी भेटायला गेलो त्यावेळेस आई वडील दोघे रडत होते आणि मग मी त्यांना एकच प्रश्न विचारला, तुम्ही चर्चला नियमित जाता का? दोघेही शांत राहिले. तुमच्या मुलाला शाबात शाळेच्या शिक्षणाला पाठवलं का? दृढीकरण झाले पण दृढीकरणाच्या वर्गाला पाठवलंय का? निशब्द झाले, शांत राहिले दोघे. मी ओळखून घेतलं, जर तुम्ही मुलांच्या आत्मिक पोषणाकडं वडील म्हणून दुर्लक्ष केलं, जगात स्थिरावण्याकरता जगाच्या स्वाधीन केलं, लक्षात घ्या, जगाचा अधिपती सैतान आहे आणि तो त्यांना दुरावस्थेकडे घेऊन जाईल. योवासारखे जबाबदार वडील आपण होऊ शकलो काय? प्रातःकाळी आपल्या मुलांसाठी प्रार्थना, सायंकाळी आपल्या मुलांसाठी प्रार्थना. वडिलांनो,
आपल्या मुलांसाठी ही जबाबदारी पार पाडा. मुलांनो, आज तुमच्यासाठी थोडक्यात सांगणार आहे. Efesos 6 मध्ये देवाचं वचन सांगतो, मुलांनो, आपला बाप व आपल्या यांचा मान राखा, म्हणजे पृथ्वीवर तुम्ही दीर्घायू व्हाल आणि तुमचं कल्याण. 2 आशीर्वाद कशावर अवलंबून आहेत? आई वडिलांच्या आज्ञेत राहणे. मुलांनो, आपला बाप व आपल्या यांचा मान राखा, त्यांच्या आज्ञेत राहा, त्यांचा आदर आणि सन्मान करा. म्हणजे प्रथम मिळणारा आशीर्वाद दीर्घायु व्हा, दीर्घायुष्य मिळेल. दुसरा आशीर्वाद आशीर्वादित जीवन जगा. कल्याण म्हणजे आशीर्वादित जीवन. आशीर्वादाची व्याख्या काय? कुठल्याही चांगल्या गोष्टींची तुम्हाला उणीव न भासणे. एका फार मोठ्या सेवकाने ही व्याख्या केली. कुठल्याही चांगल्या गोष्टींची कदापिही तुम्हाला उणीव न भासणं, कमतरता न पडणं, हे आशीर्वाद आहे. आणि देव म्हणतो आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहून हे तुम्हाला प्राप्त करून देता येणार आहे. आज दुर्दैवानं पुष्कळ मुलं जगिदृष्ट्या फार चांगलं शिक्षण त्यांनी मिळवलेलं आहे, नोकरी चांगली आहे, अर्थार्जन चांगलं आहे, परंतु आई वडिलांची किंमत राहिलेली नाही. आज त्या आई वडिलांना तो मान नाही, आज त्या वडिलांना तो आदर नाही. जेव्हा आपले वडील आपल्याला आपल्या हिताच्या गोष्टी स्वतःच्या अनुभवातून सांगायला लागतात, आपल्याला ते ऐकूशी वाटत नाही. आणि थोडं काही होताच आज मुलं म्हणत आहेत, तुम्हाला काय कळत आहे, मला क्षमा करा, परंतु मी हे ऐकलेलं आहे, वडिलांनी रडून रडून मला सांगितलेलं आहे. आमचा मुलगा म्हणतो, तुम्हाला काय अक्कल आहे, तुम्हाला काय कळत, तुम्हाला काय समजतंय. त्यांना जर अक्कल नसती, त्यांना जर कळत नसतं, त्यांना जर समजत नसतं, तर आज जी समज तुला आहे ती तुला कशी असते. आज तू जे मिळवत आहेस फार मोठं पॅकेज असेल, तुझ्या योग्यतेमुळे, तुझ्या लायकीमुळे तुला वाटत असेल, परंतु परमेश्वरानंतर या दैहिक बापानं दिलेल्या जन्मामुळे, त्याने केलेल्या पालन पोषणामुळे, त्यानं दिलेल्या संस्कारांमुळे, त्याच्या त्यागामुळे, त्याच्या कष्टामुळे आज हे आहे. हे कदापि विसरू नका, कदापि विसरू नका. मुलांनो, कदापिही आई वडिलांची अशी अवहेलना करू नका. देवाचं शासन फार कठोर, फार कडक आहे. पुष्कळशा मुलांना शास्त्र वाचत नसल्यामुळे या गोष्टी माहिती नाही, परंतु देवाचं वचन काय सांगतं पहा. जर अशा रीतीनं आपल्या वडिलांना तुम्ही अपमानित करत असाल, अनादर करत असाल, वचन काय सांगतं पहा. नीतिसूत्रे 20 अध्याय 20 वचन, जो माता पित्या शाप देतो त्याचा दीप मालवून निबिड काळोख होईल. आई वडिलांना शाप देणारे, त्यांचा अनादर करणारे, त्यांची अवहेलना करणारे, देव म्हणतो मी तुमचाही दीप मारून टाकेल. निबिड काळोख म्हणजे अंधकारमय जीवन असं मी तुमचं करून टाकेल. पुष्कळ आई वडिलांना आज ऐकावं लागतं. यशानं किती वर्ष अगोदर हे सांगून ठेवलं पहा. यशा 45:10, तू काय जन्म देतोस असे जो बापाला म्हणतो आणि तू काय प्रसवतेस असे जो आईस म्हणतो, त्यांना धिक्कार असो. देव अशा मुला मुलींचा, सुना जावयांचा धिक्कार करतो जे म्हणतात बापाला तू काय जन्म दिलास, ज्या आईला म्हणतास तू काय प्रसवतेस. आज आई वडिलांना हेही ऐकावं लागतं. तुम्ही जे करताय ते काय फार उपकार नाही, तुमचं कर्तव्यच आहे. जगामध्ये तेच करत आहेत आई वडील. आम्ही काय म्हटलं होतं का आम्हाला जन्म द्या? होय, आई वडील अश्रू ढाळून मला त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मी तुम्हाला, तू काय जन्म देतोस असे जो बापाला म्हणतो, वचन म्हणतो, त्याचा धिक्कार असो. आणि धिक्कार परमेश्वर करतो. आणि जे एकदा देवानं धिक्कारलं की जगात कोणी जवळ करणार नाही, हे लक्षात. देवानं धिक्कारलं कोणी जवळ करणार. देवाच्या
आज आपल्याला आई वडिलांचा किंवा आज फादर्स डे म्हणून वडिलांचा सन्मान तुम्ही करत असाल तर हा सन्मान आज दिवस आहे म्हणून करू नका. आज हा सन्मान करून उद्या जर तुम्ही म्हणणार आहात तुम्ही काय उपकार केले का ते करू नका. कारण याचा न्याय आज शारीरिक दृष्ट्या थकलेला बाप करणार नाही, प्रेमापोटी बाप करणार नाही, परंतु तो आत्मिक बाप जरूर या गोष्टीचा न्याय करेल. याची भीती राहू, याचं भय राहू. नीती 23-22 मध्ये म्हटलंय, तो आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक व वृद्ध मातेला तुच्छ मानू. जन्मदात्या बापाचं ऐका. आठवा प्यानो, कधीतरी आपल्याला हे वाटलं का आज कितीही लाखाचं पॅकेज तुम्हाला वर्षाचं मिळालं तरी ही योग्यता तुमच्यामध्ये तेव्हाच आली जेव्हा स्वर्गीय पित्यानं आपल्या पित्याला अनुग्रह दिला, आरोग्य दिलं, चांगली नोकरी दिली आणि आपला बाप त्यागपूर्ण जीवन जगून आपलं संगोपन करू शकला. आणि म्हणून ही योग्यता आपल्यामध्ये निर्माण झाली. म्हणून आपण या योग्यतेचं झालं. आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवायला ऐका. कधीतरी त्यांच्या जवळ बसून आपण जाणून घेतलं का आमचं संगोपन करत असताना आपल्याला काय खस्ता खाव्या लागल्या, किती कष्टातून जावं लागलं, किती त्रास सहन करू लागला. आपण कधी ते जाणून घेत नाही, कधी जाणून घेत नाही. करू नका. जाणून घ्या त्या बापाकडनं त्या कष्टमय प्रवासाचं, त्या कष्टमय प्रवासाची सत्यता. काही योग्यता आपल्याला मिळाली, आपल्या बापाचा त्याग त्यात आहे, आईचे कष्ट त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून शास्त्राची शिकवण आहे, आपल्या बापाचं ऐक. आज दुर्दैवानं जितका प्रभाव मुलांवर त्याच्या पत्नीचा दिसतो तितका प्रभाव वडिलांचा दिसत नाही. पत्नींनो, तुम्ही पण स्वतःला ही सवय लावा. शास्त्राची शिकवण आपल्या पतीला सहकार्य करा, आपल्या वयोवृद्ध पित्याचा आदर करण्याकरता. ऐका त्याचं, कारण ही पवित्र शास्त्राची शिकवण आहे. नीती 17:6 मध्ये फार छान म्हटलंय, पुत्र पौत्र वृद्धांचा मुकुट होत, मुलांची शोभा त्यांचे वडील आहेत. मुलांची शोभा त्यांचे वडील आहेत. तुम्ही मुकुट आहात आपल्या वडिलांसाठी. मुकुट म्हणजे क्राउन, ते सन्मानाचं चिन्ह आहे. मुकुट कशाचं चिन्ह आहे? ते सन्मानाचं चिन्ह. मुलांनो, तुम्ही आपल्या वडिलांसाठी मुकुटासारखं असायला हवं असं देवाचं सांगितलं. तुमचे वडील तुमची शोभा आहे. स्वीकारलंय मुलांना आपल्या जीवनात तुम्ही आपल्या वडिलांना अशा प्रकारे. आज तुम्ही स्वतःला अशा प्रकारे घडवलं का की आमच्या वडिलांसाठी, आमच्या आईसाठी आम्ही मुकुटासारखे असा, आम्ही त्यांची शोभा, आपल्याविषयी सन्मानानं त्यांना मान उंचावून सांगता येण्यासारखं आपण वागत आहोत का? आज आत्मपरीक्षण करा, आत्मपरीक्षण करा. शर्मन म्हणतो, माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार आहे. आज असे सुकुमार आई वडील शोधत आहे. मुलांनो, मुलींनो, सुना जावयांनो, असे सुकुमार सुकुमारी व्हा. त्याकरता देवानं तुम्हाला या जगात पाठवलेलं आहे. त्याच करता देवानं तुम्हाला या जगामध्ये पाठवलेलं आहे. आज या ठिकाणी थांबत असता मला आपल्याला हेच सांगायचं, आई वडिलांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. कधीच आई वडिलांना हे म्हणू नका तुम्ही काय केलं आणि तुम्ही उपकार केले का. उपकार केले का. उपकार म्हणून त्यांनी आपली जोपासना केली नाही, आपल्याला वाढवलं नाही. त्यांनी या विश्वासानं वाढवलेलं आहे की देवाची देणगी आहात तुम्ही.
तुम्ही देवाचे धन आहात या विश्वासानं त्यांनी त्यागपूर्ण जीवनानं तुम्हाला वाढवलेला आहे. होय, जबाबदार आणि चांगले आई वडील देवानं दिले. अनाथालय ही संकल्पना आजची नाही मिळाली, ही पूर्वापार चालत आलेली आहे. अनाथालय ही पूर्वापार चालत आलेली वास्तविकता आहे. आणि त्या अनाथालयामध्ये जी लेकरं वाढली, 2 माझे मित्र असे अनाथालयात वाढलेले मला माहिती आहे. आणि ते सांगतात, जे काही त्यांना सांगितलं गेलं ते की जन्म झाल्यावर एकाला रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर सोडून टाकलं होतं आणि एकाला अक्षरशः कचऱ्याच्या कुंडीत टाकून दिलेलं होतं. कोणीतरी त्यांना तिथनं उचललं, अनाथालयामध्ये नेलं. तिथं लहानाचे मोठे झाले, शिकले, चांगल्या हुद्द्यावर काम करतायत आणि आज ते लोक अनाथालय स्वतःच चालवत आहेत. आजही अनाथालय बंद झाले नाही का? कारण आजही जगामध्ये जन्म देऊन कचऱ्याच्या कुंडीत, रेल्वे स्टेशनमध्ये, रेल्वेच्या डब्यामध्ये, इतरत्र मुलं टाकून दिलेली जातात. आजही आपण पेपरला हे वाचतो. आपल्या आईबापांनी आपल्याला किती चांगलं वाढवलं याची आठवण करू शकता? दुर्दैवानं मुलं म्हणतात उपकार केले. आज हे सर्व आठवा आणि आपल्या बापाचा असा सन्मान करा की आजपर्यंत जर तुम्ही त्यांना अपमानित केलं असेल, त्यांना दुःख दिलं असेल, त्यांना यातना दिल्या असतील, तुमच्यामुळे जर त्यांची मान खाली गेली असेल, तर आज अशा प्रकारे त्यांना सन्मानित करा की त्यांची मान तुमच्या करता आणि देवाच्या गौरवाकरता अशी उभी राहील की ती सदैव देवाचे आभारच मानेल. देवा, चांगली संतती तू आम्हाला दिलेली आहेस आणि तुझं धन आम्ही चांगल्या प्रकारे जोपासलेलं आहे, सांभाळलेलं आहे. देवाचं वचन मित्र ज्याला ऐकावास कान आहे तो हे ऐको. प्रार्थना. पित्या, आभार मानतो या वचनांवर आम्हाशी बोलला. ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे वागणारं अंतःकरण द्यावंस ही प्रार्थना येशू ख्रिस्तांचा प्रभू याच्या द्वारा करतो म्हणून ऐक पित्या. आमेन. या वेळेमध्ये गत आठवड्यामध्ये आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये ज्यांचे जन्मदिवस आणि लग्न वाढदिवस संपन्न झालेले आहेत अशा सर्वांसाठी प्रार्थना करूया. प्रार्थना करू. सर्व समर्थ गौरव यावे पित्या, यावेळेस आम्ही प्रार्थना करतो ज्या सर्वांचे जन्मदिवस गत आठवड्यामध्ये संपन्न झालेले आहेत किंबहुना येणाऱ्या आठवड्यामध्ये संपन्न होणार आहेत. त्याचप्रमाणे लग्न वाढदिवस ज्यांचे संपन्न झालेत अथवा संपन्न होणार आहेत अशा प्रत्येकांना तुझ्या समक्षतेत आणतो. त्यांना नावानं ओळखणारा देव तू आहेस. आम्ही प्रार्थना करतो प्रत्येकाला दीर्घायुष्य दे, आरोग्य संपन्न जीवन दे, आशीर्वादी जीवन दे आणि यहोवा देव बापा, ज्या उद्देशानं तू त्यांना निर्माण केलंय तो त्यांनी जाणावा आणि त्याकरता आपलं जीवन व्यतीत करावं म्हणून त्यांना तू विशेष रीतीनं सुबुद्धी मन आणि अंतःकरण दे. पित्या परमेश्वरा, ज्या ज्या ठिकाणी ते आहेत तेथे त्यांना तू आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारा प्रार्थना करतो म्हणून तू ऐक पित्या. प्रभूने शिकलेली प्रार्थना आपण म्हणूया. त्यानंतर आशीर्वाद घेऊन उपासनेची सांगता सुवंत देव हे गीत गाऊन आपण करणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझं नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसं स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज दे आणि जसं आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हास पाचारण करीत आहे तो सर्व समर्थ देव तुम्हाला आशीर्वाद देव, तुमचं संरक्षण तो करो, आपल्या विपुलतेच्या प्रीतीत तुम्हाला तो राखो. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची अपार कृपा तुम्हाला प्राप्त हो आणि पवित्र आत्म्याच्या मोल शांती
सहभागिता आणि सहजीवन आता आणि सदा सर्वदा आम्हा सहवस्ती करो. आमेन. आमेन. सुवार्ता.